साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी वंचिले ते पायापासी, वंचिले ते पायापासी नाही यासी वेगळे गोमटे गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी तुका मने सोडल्या गाठी, तुका मने सोडल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी विठ्ठल कीर्तन रूपी सेवेकरिता प्राप्त असणारा किंवा घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु देहो निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संत पर प्रकरणातील संतांकडे प्रार्थना करणारा असा हा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगाचा आपण यथाशक्ती यथामती यथा अवकाश, यथाशक्ती का म्हणलं तर माझ्या असणाऱ्या ताकदीप्रमाणे, यथामती का म्हणलं तर माझ्या असणाऱ्या बुद्धीप्रमाणे आणि यथा अवकाश म्हणजेच वेळेच्या बंधनात या अभंगाचा आपण विचार करू. पण विचार करण्यापूर्वी आपला अखंड कोटी असणारा ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, त्या पांडुरंग परमात्म्याला शरण जाऊ म्हणजे आपली सेवा काय होईल, निर्विघ्नपणे पार पडेल. पांडुरंग त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका
जेने पंढरी सारिकाचे आपला धामणगाव केला, वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सखा सोयरा जोडिला, जो का भक्त विरक्त भूतवटी विख्यात हा बोधला, त्या श्री संत सद्गुरु मानुकोजी चरणी साष्टांग मी घातला, मस्तक हे पाय प्रस्तुत या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांकडे प्रार्थना करतायत. प्रार्थना करत असताना, विनवणी करत असताना, संतांकडे मागणं मागत असताना पहिल्या चरणामध्ये तुकोबराय संतांचं वर्णन करतात आणि दुसऱ्या चरणामध्ये त्यांच्याकडे मागणी असा मागणा करणारा असा हा अभंग आहे. खर तर पहिल्या चरणामध्ये तुकोबराय वर्णन करतात. तसं पाहायला गेलं तर या जगतामध्ये काही लोक वर्णनीय असतात, काही लोक पूजनीय असतात, काही लोक वंदनीय असतात आणि काही लोक माननीय असतात. आम्ही आमच्या जगतामध्ये जर विचार केला तर काही लोक नुसती माननीय आहेत, त्यांना नुसतं मानायचं आहे, बरोबर आहे का नाही, त्यांची पूजा करावं इतक्या ते लायकीचे नसतात, नुसतं मानायचं आहे. आम्ही बघा काय काय आमच्या भागामध्ये बरेच लोक असतात, त्यांना आम्ही काय करतो, माननीय म्हणून लावतो. त्यांची पूजा करावी असं त्यांच्याकडे कुठलाही गुण नसतो, म्हणून माननीय असतात पण ते पूजनीय आहेत असं सांगता येत नाही. काही काही लोक आमच्या भागामध्ये म्हणा, आमच्या जगतामध्ये म्हणा, काही काही लोक पूजनीय असतात पण ते वंदनीय असत नाही, का नाही. काही काही लोक असतात की ते पूजनीय असतात. का पूजनीय असतात? आता आमच्यासारखे कुठल्या तरी संत महात्म्याच्या कुळात जन्माला आलो म्हणून आम्ही पूजनीय आहे, ठीक आहे, पूजनीय आहे इथपर्यंत, पण त्यांना पाहिल्यानंतर वंदन करावं असं वाटत नाही, वंदन करू वाटत नाही, म्हणजे ते वंदनीय नाहीयेत, पूजनीय आहेत. का? प्रारब्धानं त्यांचा जन्म संत महात्म्याच्या कुळात झाला म्हणून आम्ही पूजा करावं. का पूजा करावं? तर त्या संत महात्म्याचं पूजन करतोय असं समजून आम्ही पूजन करू, पण ते वंदनीय असतील असं सांगता येत नाही. मी सांगितलं काही लोक माननीय आहेत, काही लोक पूजनीय आहेत, काही लोक वंदनीय आहेत, पण या जगतामध्ये वर्णनीय मात्र संतच आहेत, बाकी कोणीही वर्णनीय नाहीत. अशा असणाऱ्या संतांचं वर्णन तुकोबराय पहिल्या चरणा करतात आणि त्यांचं तुकोबराय वर्णन करून संतांकडे तुकोबराय विनवणी करतात, म्हणा मागणं मागतात. ह्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे की पहिल्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, तुम्ही कोण आहात तर कृपावंत आहात. पण नुसतंच कृपावंत आहात का हो? नाही, तर जीवलग आहात. जीवलग तर आहात का? तुम्ही संत आहात. संत असल्यामुळे तुम्ही कृपावंत आहात आणि तुम्ही कृपावंत असल्यामुळे तुम्ही जीवलग आहात. म्हणून तुम्ही काय करा तर माझं आता गोमट करा. गोमट म्हणलं तर काय हो? माझं तुम्ही चांगलं करा, माझं तुम्ही चांगलं करा. का चांगलं करा? तर मी तुमच्या पायाजवळ काय झालंय, मी जे बोललोय ना त्यात काही वेगळं नाही, फक्त एकच गोष्ट बोललोय की माझं चांगलं करा. का चांगलं करा? तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाशी. मी काय केलंय तर माझ्या असणाऱ्या अंतकरणामधली गाठ सोडून मी तुमच्या पायाजवळ आलोय, त्यामुळे तुम्ही माझ्यावर कृपा करून तुम्ही माझं काय करा, चांगलं करा. हा असा असणारा अभंगाचा सरळ सरळ अर्थ. तीर्थक्षेत्र शिवनाना महाराज मंदिर, विहेगाव, रामनगर येथे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये माझ्याकडे आलेली ही 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा.
खरं तर पाहायला गेलं तर मी सगळ्यांचा अपरिचित असणारा महाराज, बरोबर आहे का नाही? प्रत्येकाने फोटो बघितला असेल, हे कुठनं नवीन मॉडेल आणलं. बोधले महाराज तर म्हणते, बोधले महाराज आम्हाला माहित आहेत, आहे का नाही? गुरुवर्य दादांना तुम्ही पाहिलेले आहे, असणारे आमचे जयवंत महाराजांना पाहिलेलं आहे, हे नवीन कुठले? तर मी तुम्हाला सांगू का, मी बोधले महाराजच आहे. फक्त माझा एवढाच प्रॉब्लेम आहे, मी कर्नाटकमध्ये राहिला असतो. मी कर्नाटकमध्ये राहिला असतो. कर्नाटकचा जो भाग आहे, तो कर्नाटक मधला भाग मी सगळा सांभाळतो आणि मी सगळं नेहमी कीर्तन कन्नडमध्ये करतो. आज मात्र तुमच्यापाशी मराठीमध्ये करणार आहे. पण एक लक्षात घ्या, तुम्ही जर थोडं मला रिस्पॉन्स दिला, तुम्ही जर मान हलवली, तर मी मराठीत करणार आहे. तुम्ही काहीच नाही असं गणपती सारखं बसला, तर मी कन्नडमध्ये करणार आहे. मध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, शिवरात्री निमित्त चालत असणारा वर्ष 5वे, आता जवळजवळ 5 वर्ष झालं अखंडपणे चालत असणारा हा हरिनाम सप्ताह. खरं तर संत महात्मे नाना काका महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. मोठे महात्मे असणारे. मी इथं ज्यावेळेस आलो बरं का, ज्यावेळेस मी या तुमच्या क्षेत्रामध्ये मी आलो आणि आल्या आल्या एक आत्मिक समाधान लाभलं. काय असतं बघा, लक्षात घ्या, त्या जागेवर जागेचं महात्म्य काही ना काही त्या जागेचं महात्म्य असतं. इथं आल्या आल्या मी महाराजांना आपल्या खरात महाराजांना वगैरे बोललो. मी आल्या आल्या की म्हणलं, महाराज इथं आल्यानंतर खूप समाधान वाटतंय हो. मग त्यांनी समाधान वाटतंय, मी म्हणलं नेमकं या जागेची महती काय, काय कशा कारणानं? मग त्यांनी सांगितलं, नाही, नाना महाराज आणि काका महाराज हे 2 महात्मे होऊन गेले, ज्यांचं ज्ञानेश्वरीवर अथांत असणारं प्रेम होतं. असे असणारे महात्माचे चरण स्पर्श या जागेमध्ये लागले. आणि तिथं ज्यावेळेस मला तिथं त्या विश्रांती करता मी बाजूला तुमचं जो रूम आहे, ते रूम बघितल्यानंतर ना मला असं वाटलं की खरं तर इतकं रूम छान केलंय, ते साधकाला साधना करण्यासाठी इतकं छान असणारी ती कुटी आहे. त्याला पर्ण कुटी म्हणा पाहिजे तर, कारण का इतकी असणारी. आणि काय नदी आहे बरं का, नदीच्या बाजूला हिरवळ आहे. एवढं समाधान का वाटतं? कारण काय, इथं संतांचे पाय लागले म्हणून समाधान वाटतं. तुम्ही सगळ्यांनी रामायण पाहिलं असेल. रामायणामध्ये एक असा भाग आला आहे, तुम्ही रामप्रभू वनवासाला निघाले. रामप्रभू वनवासाला निघाल्यानंतर ना, रामप्रभू ज्यावेळेस वनवासाला जात होते ना, त्यांचा क्रम कसा होता हो जाताना? पहिल्यांदा रामप्रभू असायचे, त्याच्या पाठीमागं सीता माता असायच्या आणि त्याच्या पाठीमागं लक्ष्मण असायचे, बरोबर आहे का नाही? अरण्यामध्ये त्यांचा चालण्याचा क्रम कसा असायचा? असंच असायचा नेहमी, की पहिल्यांदा रामप्रभू असायचे, त्याच्यानंतर सीता माता असायच्या आणि त्याच्यानंतर लक्ष्मण असायचे. एक थोडं पुढं भाग गेल्यानंतर रामप्रभू जरा हसले मनातल्या मनात. हसल्यानंतर सीता मातेने प्रश्न विचारला. कुणाला प्रश्न विचारला? प्रभूंना प्रश्न विचारला. म्हणले, प्रभू का हसले तुम्ही? नाही, प्रभू म्हणले, काही नाही, मी उगीच हसलो. आहे का नाही? त्यांनी काय म्हणले, नाही, मी उगीच हसलो. माता म्हणाल्या, तुम्ही कोण आहात? प्रभू आहात. आणि प्रभू उगीच हसत नाही, बरोबर आहे का नाही? उगीच हसतंय का कोणतरी? आणि उगीच हसलं तर आपण त्याला काय म्हणतो? आहे का नाही? म्हणतो का नाही काहीतरी आपल्या गावात? उगीच हसत नाही. तुम्ही म्हणले उगीच हसणार नाही, त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. तुम्ही का हसला सांगा. नाही म्हणले मी उगीच हसलो. नाही नाही म्हणले, उगीच तुम्ही हसणार नाही, तुम्ही तर एकतर प्रभू आहात, बरोबर आहे का नाही? एक प्रभू असल्यामुळे तुम्ही उगीच हसणार नाही. नेमकं कारण काय? कारण काय म्हटल्यानंतर प्रभूने सीता मातेला उत्तर दिलं. काही नाही म्हणले, मला एक प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. म्हणजे काय द्यायचं? काही नाही म्हणजे, तुमच्या मनामध्ये आता भाव उत्पन्न काय झाला? तुमच्या मनामध्ये काय भाव उत्पन्न झाला? तुम्ही तेवढं मला खरं सांगा. मग सीते मातेने मला सांगितलं, माझ्या मनामध्ये भाव काय उत्पन्न झाला हे जर मी तुम्हाला खरं सांगायचं झालं तर माझ्या मनामध्ये भाव असा उत्पन्न झाला की कैकेयीने वनवास कुणाला दिलेला? रामप्रभूला, बरोबर आहे का नाही? म्हणजे माझ्या मनात असा भाव उत्पन्न झाला की कैकेयी मातेने वनवास सांगितला. तो सांगितला वनवास कुणाला? रामप्रभूला सांगितला. खरं तर ते 14 वर्ष वनवास यांनीच भोगायचा, मी कशाला यायला पाहिजे? परत माझ्या मनामध्ये असा भाव उत्पन्न झाला की ठीक आहे, रामप्रभूला वनवास सांगितलाय आणि रामप्रभूची मी कोण आहे? धर्मपत्नी आहे. आणि धर्मपत्नीचं कर्तव्य काय आहे की मी तुमच्या बरोबर वनवासाला यायला पाहिजे, तुम्ही जिथं आहात तिथं मी यायला पाहिजे, असा माझ्या मनामध्ये भाव आला. ठीक आहे म्हणले, तुम्हाला एकतर पहिल्यांदा भाव काय उत्पन्न झाला की वनवास यांना दिलाय, मी काय यायला पाहिजे? आणि दुसरं मनामध्ये आलं, मी धर्मपत्नी आहे, पण ठीक आहे मी यायला पाहिजे, मी आले, पण माझ्या पाठीमागं जो लक्ष्मण आलाय
तो कशा करता आलाय? म्हणजे विकल्प त्यांच्या मनामध्ये काय झाला, विकल्प निर्माण झाला. रामप्रभू म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. मग लक्ष्मणाला बोलवलं आणि लक्ष्मणाला विचारलं, तुमच्या मनामध्ये काय भाव निर्माण झाला? लक्ष्मणानेही प्रभूला सांगितलं, काही नाही म्हणले. जसं सीता मातेला हे विकल्प निर्माण झाला तसंही मलाही निर्माण झाला. कारण का कैकेयी मातेने वनवास सांगितलाय प्रभू तुम्हाला, बरोबर आहे. आणि प्रभू तुम्हाला वनवास सांगितल्यामुळं सीता माता तुमची धर्मपत्नी असल्यामुळं ते वनवासाला येणं योग्य आहे. पण मी तुमच्या पाठीमागे यायचं कारण काय? माझी असणारी पत्नी खरं तर गास घेऊन उभा राहिली, मी कुठलाच विचार न करता मी तुमच्या मागे येण्याचं कारण काय? असं त्यांच्याही मनामध्ये विकल्प निर्माण झाला. त्यावेळेस प्रभूंनी सांगितलं, ह्यात तुमचा दोघांचाही दोष नाही, तर दोष कशाचा आहे? तर त्या असणाऱ्या जागेचा दोष आहे. ज्या जागेमधनं तुम्ही आलात ना, त्या जागेमध्ये दोन भावाची एका स्त्रीचे असणारे भांडणं होऊन दोघही तिथं गतप्राण झाले, म्हणून त्या जागेमध्ये काय विकल्प आहे. तसं मला काय सांगायचं आहे, इथं असणाऱ्या काकांच्या नानाच्या पदस्पर्शीनं ही भूमी पावन झाल्यामुळं इथं आल्या आल्या आपल्या सगळ्याला आत्मिक समाधान का लागतं? तर त्यांचे असणारे चरण स्पर्श इथं लाभले म्हणून आपल्याला सगळ्याला समाधान लाभलं. विठा असो या विगाव मध्ये असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्त्यामध्ये असणारे माझ्याकडे तिसऱ्या दिवसाची सेवा आणि या सेवेकरिता घेतलेला अभंग संत श्रेष्ठ जगतवंदनीय तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा संतपर प्रकरणातील असणारा संतांकडे मागणं मारणारा आणि या अभंगामध्ये संतांचं वर्णन करणारा असा अभंग आहे. मी मगाशीच सांगून गेलो प्रस्तावनेमध्ये की वर्णनीय काय आपल्या जगतामध्ये वर्णनीय फक्त संतच असतात. काही लोक माननीय असतील, पूजनीय असतील आणि वंदनीय असतील. वर्णन करावंच तर कुणाचं करावं? संतांचंच करावं. कारण काय एक संस्कृतमध्ये श्लोक असा आलाय महाराज, वर्णन करायचं असेल तर कुणाचं वर्णन करावं, कुणाचं वर्णन करू नये. म्हणून एक संस्कृत मध्ये श्लोक आलाय, प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्ष मित्र बांधवा कर्मांत्य दास बुत्याच नयनम पुत्र तथा स्त्रिया. म्हणजे वर्णन करायचं असेल आपल्याला, या जर आपल्या जीवनामध्ये कुणाचं वर्णन करायची पाळी आली, कुणाचं करावं, कधी करावं, म्हणून एक शास्त्रामध्ये श्लोक सांगितलाय. तो श्लोक आहे असा की काय, प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या परोक्ष मित्र बांधवा कर्मांते दास बुद्ध्याच नयनम पुत्र तथा स्त्रिया. म्हणलं तर काय, जर तुम्हाला वर्णन करायची वेळ आली ना तर तुम्ही कुणाचं वर्णन करा? प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या. म्हणलं तर आपल्या असणाऱ्या गुरुचं वर्णन तुम्ही काय करा? प्रत्यक्ष करा. प्रत्यक्ष म्हणजे काय हो? त्यांच्या समोर करा, पाठीमाग करू नये. कारण का पाठीमाग वर्णन करत असता आपण कुठल्या पद्धतीचं वर्णन करतो हे आपणाला माहिती आहे. म्हणून जर गुरूंचं वर्णन, गुरु म्हणजेच काय हो? गुरु म्हणजे संत. संत हा आपला गुरु हा संत कुळीचा राजा. कारण गुरु आणि संत काही वेगळं नाही. संतांचं वर्णन करायचं झालं, गुरूंचं वर्णन करायचं झालं तर तुम्ही वर्णन कुठं करा? प्रत्यक्ष करा. म्हणजे त्यांच्या असणाऱ्या मुखासमोर, त्यांच्या असणाऱ्या तोंडासमोर करा. गुरूंचं वर्णन करत असताना समोर करा. दुसरं सांगितलं, परोक्ष मित्र बांधवा. आपले जे मित्र आहेत, आपले मित्र आणि आपले बांधव. बांधव म्हणजे कोण? बंधू. मित्र आणि बंधू यांचंही वर्णन करा. यांचं वर्णन करू नका असं नाही. वर्णन म्हणजे काय हो? स्तुती. वर्णन म्हणजे काय? स्तुती. माहित आहे ना स्तुती? सगळ्याला माहित आहे का नाही स्तुती? पण स्तुती कुणाला आवडत नाही? एवढं का टेन्शन मध्ये बसला? मी दुसरं काही सांगत नाही. स्तुती कुणाला आवडत नाही? सगळ्याच आवडते का नाही? बरं तुमचं सोडा. आता कीर्तन झाल्यानंतर तुम्ही मला जर म्हणला महाराज कीर्तन चांगलं झालं असं म्हणलं तर मला बरं वाटेल का नाही? आहे का नाही? आणि तुम्ही म्हणावं असं माझी अपेक्षा आहे का नाही? आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही तुम्ही म्हणावं अपेक्षा आहे का नाही? याला तर म्हणायचं हो स्तुती. आहे का नाही? हो महाराज काय छान कीर्तन केलं, याला म्हणायचं. मग ही स्तुती म्हणजेच वर्णन हो. स्तुती म्हणजेच वर्णन. हे ज्यांना सगळ्यालाच आवडतं. मात्र खरं सांगू का, माझे असणारे धाकटे बंधू जयवंत, आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ते दिसतात एवढे मोठे, हे दिसतात एवढे, आहे का नाही? पण काय का असं ना, म्हणून मी सांगितलं धाकटे आहेत ते, मी थोरला आहे का नाही? आमच्या असणारे जयवंत मला धाकटा नेहमी सांगत असतो. जयवंत महाराज मला नेहमी सांगत असतात, स्तुती ही आवडती, सर्वांना आवडते.
पण स्तुतीला हे सर्वजण आवडत नाहीत म्हणून सांगतो. स्तुती सर्वांना आवडते, मात्र स्तुतीला मात्र हे सर्वजण आवडत नाही. कारण का स्तुती हे नाव कसं आहे हो? स्त्रीलिंग आहे का पुल्लिंग आहे? स्त्रीलिंगी. म्हणजे स्तुती ही काय होय? स्त्रीलिंगी नाव आहे म्हणजे स्त्री आहे. ही स्तुती असणारी स्त्री आहे ना, ही स्तुती असणारी स्त्री सगळ्यांना आवडते, मात्र ती स्तुती नावाची जी स्त्री आहे ना, त्या स्तुतीला हे सर्वजण आवडत नाही. मग म्हणून त्या स्तुतीचं आजपर्यंत लग्नच झालं नाही. देवन महाराज नेहमी त्या स्तुतीचं आजपर्यंत लग्नच झालं नाही का? तर तिला हे आवडत नाहीत. मग मला ते म्हणत असतात, मग हे आवडत नाही म्हणजे तिला कोणच आवडत नाही का? नाही, तिला आवडतात ना, स्तुतीला आवडतात. मग आवडतात तर मग का लग्न झालं नाही? स्तुतीला जे आवडतात त्यांना स्तुती आवडत नाही. बघा, त्यांना स्तुती आवडत नाही. देवन महाराज नेहमी सांगत असतात, स्तुती ह्या सर्वांना आवडते, पण त्या सर्वांना स्तुती आवडत नाही. आणि स्तुतीला जे आवडतात, स्तुतीला कोण आवडतं? तर संत महात्मे आवडतात, मात्र संत महात्म्याला ही स्तुती आवडत नाही. म्हणून आजपर्यंत तिचं लग्नच झालं नाही. असं असणाऱ्या संतांचं वर्णन करत असताना आपण काय करावं? तर प्रत्यक्ष करावं, समोर करावं. आपल्या मित्राचं आणि बंधूचं वर्णन करत असताना काय सांगितलं? परोक्ष मित्र बांधवा. परोक्ष म्हणलं तर काय हो? पाठीमाग. आपल्या मित्राचं, आपल्या असणाऱ्या बंधूचं, लहान असू मोठ्या असणाऱ्या भावाचं वर्णन करत असताना कसं करा? परोक्ष. परोक्ष म्हणलं तर काय हो? पाठीमागे वर्णन करा, त्यांच्या समोर करू नका. का समोर करू नका हो? सरळ सरळ आहे. त्यांच्या समोर जर आम्ही वर्णन केलं तर त्यांना अहाम येणार, म्हणून त्यांच्या समोर कधी वर्णन करू नका. करायचं असेल वर्णन तर त्यांच्या पाठीमागं करा. दोन नियम झाले. पहिलं गुरूंचं वर्णन करा, समोर करा. दुसरं मित्राचं आणि बंधूचं वर्णन करा, त्यांच्या पाठीमागं करा. आणि तिसरं सांगितलं कर्मांते दास बुद्ध्याच्य. म्हणजे जे दास असतात, जे आपल्या घरातले नौकर असतात, शेतातले नौकर असतात, त्या नौकराचंही वर्णन करा. त्यांचंही वर्णन करू नये असं नाही, त्यांचंही वर्णन करा. पण कधी करावं? कर्मांते. कर्मांते म्हणल्यावर काय हो? कर्म म्हणजेच काय? काम झाल्यावर. आपल्या नोकराचं वर्णन करत असताना कधी करा? काम झाल्यावर वर्णन करा. का काम झाल्यावर वर्णन करावं? कारण का कामाच्या अगोदर जर तुम्ही आपल्या असणाऱ्या नोकराचं वर्णन केलं तर काम होईल याची गॅरंटी आहे का? अजिबात नाही. काम होईल याची गॅरंटी राहणार नाही. म्हणून त्यांचं वर्णन करत असताना काम झाल्यावर करा. 3 नियम झालं. गुरूंचं वर्णन समोर करा, मित्राचं बंधूचं वर्णन पाठीमागं करा, नौकराचं वर्णन काम झाल्यावर करा. तिसरं सांगितलं काय? तर नैनम पुत्र तथा स्त्रिया. हा 4था नियम काय सांगितला शास्त्राने त्या श्लोकामध्ये? नैनम पुत्र तथा स्त्रिया. म्हणजेच काय हो? आपल्या असणाऱ्या बायकोच, आपल्या असणाऱ्या मुलाचं वर्णन कधीच करू नये असं कोण सांगतंय? यशवंत महाराज अजिबात सांगत नाही. श्लोक काय सांगतोय ते सांगायला विठाल. कारण असं आहे, बायकोचं आणि मुलाचं वर्णन कधीच करू नये असं काय सांगितलं? त्या श्लोकामध्ये सांगितलं. पण आपल्याला बायकोचं आणि मुलाचं वर्णन केल्याशिवाय आपलं जीवन चालत नाही. उद्याच्याला जर तुम्ही आता कीर्तन ऐकला आणि रात्रीच्याला जर म्हणला यशवंत महाराजांनी सांगितलंय बायकोचं व मुलाचं वर्णन करू नये, म्हणून तुम्ही जर वर्णन करायचं सोडलं आणि तुम्हाला जर उद्या जेवण नाही मिळालं तर मी अजिबात जबाबदार नाही. त्यामुळे मी नाही सांगितलं. जे श्लोकामध्ये आहे ना ते तुम्हाला मी सांगायला लागलो. ऐका ना, मी अजिबात सांगत नाही, ते श्लोकामध्ये ते सांगायला लागलो. असो, कारण का आपली जगाची राहटी आहे. नेहमी आपण काही ना काही उलट करत असतो. आम्ही वर्णन करत असताना कुणाचं वर्णन करतो? आपल्या ह्या जगतात आपल्या जे व्यावहारिक दृष्टिकोनानं वर्णन आम्ही करत असताना कुणाचं वर्णन करतो? जे आमच्यापेक्षा मोठे आहेत त्यांचं वर्णन आम्ही करतो. बरोबर आहे का नाही? आमच्या व्यवहारामध्ये असंच करतो का नाही? जे आपल्यापेक्षा मोठे आहेत का नाही त्यांचं आम्ही वर्णन करतो. व्यवहारामध्ये असंच चालतं. जे आमच्यापेक्षा मोठे आहेत त्यांचं वर्णन करतो. मग आपण मोठं ठरवतो कुणाला नेमकं? आहे का नाही? आपण मोठं कुणाला ठरवतो? आता मी म्हटलं जयवंत महाराजांचा मी मोठा भाऊ आहे. का मोठा भाऊ आहे? त्यांच्यापेक्षा वयानं मी मोठा आहे म्हणून मोठा आहे. बरोबर आहे का नाही? आम्ही कुणाला मोठं ठरवतो? जे वयाने मोठे आहात. बरोबर आहे का नाही? जे वयाने मोठे आहात त्यांना आम्ही मोठं म्हणतो, आणि जे वयाने छोटे आहेत त्यांना काय म्हणतो?
छोटं म्हणतो. बरोबर आहे का नाही? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ही मृत्यू लोकीचे उपराटे, जयाचे आयुष्य धाकुटे, आहे का नाही? ज्याला आता आपण मोठं कोणाला म्हणतो, एखादा 80 वर्षाचं जे म्हातारा आहे का नाही, त्याला काय म्हणतो आम्ही? मोठं म्हणतो. तसं बघायला गेलं तर ते 80 वर्षाचं जे म्हातारा आहे ना, त्याचं आयुष्य किती राहिलं हो? आपल्याला आयुष्याची मर्यादा किती आहे हो? 100 शतवर्षाची गणना. नरदेह दुर्लभ झाला. शतवर्षाची गणना म्हणलं तर काय, तिथपर्यंत आम्ही जाईल. 100 वर्ष मिळेलच याची गॅरंटी मात्र अजिबात नाही, आहे का नाही? आहे का हो कोणाला तरी गॅरंटी? आजकाल या जगतामध्ये सगळ्याची गॅरंटी आहे महाराज. तुम्ही चप्पल घ्यायला दुकानात जा, चप्पल कसली? पायातली चप्पल, चप्पलीची बी गॅरंटी आहे महाराज. मात्र या आपला नरदेह आहे का नाही, नरदेहाची अजिबात गॅरंटी नाही. चप्पलीच्या दुकानात गेल्यावर चप्पल दुकानदार म्हणतो, मी एकदा चप्पल घ्यायला गेलो, मी म्हणला महाराज, म्हणलं काय चप्पल हे घ्या तुम्ही. म्हणलं काय होतंय? काही नाही म्हणले, 1 वर्षभर याला तुटत नाही अजिबात, आणि तुटली तर मी तुम्हाला 1 वर्षात दुसरी बदलून देतो. म्हणले हे घ्या गॅरंटी कार्ड. काय दिलं त्यानं? गॅरंटी कार्ड. मी हातात घेतलं, म्हणलं ठीक आहे बाबा, म्हणलं अजून एक गॅरंटी कार्ड दे. ते म्हणला महाराज, एका चप्पल जोडला एकच गॅरंटी कार्ड बस, दुसरं गॅरंटी कार्ड कशाला लागते? मी म्हणलं बरोबर आहे, एका चप्पल जोडला एकच गॅरंटी कार्ड पाहिजे. हे झालं रे चप्पल गॅरंटीचं, एक तुझं गॅरंटी कार्ड दे ना. हे चप्पल जर समजा 1 वर्षामध्ये तुटली आणि मी बदलायला आलो, तूच दुकानात नसला तर मी बदलून कोणाकडे? बरोबर आहे का? चप्पलीची गॅरंटी, पण ह्या आपल्या असणारी देहाची गॅरंटी नाही. असं मला सांगायचा मुद्दा काय, आम्ही जे वयाने जे लहान आहेत त्यांना आम्ही मोठं म्हणतो. मग ज्यावेळेस आपलं बघा ज्ञानेश्वर महाराज आणि चांगदेव महाराज यांची भेट झाली, त्यावेळेस चांगदेव महाराजांचं वय किती होतं? 1400 वर्ष, आणि आमच्या ज्ञानोबरायांचं वय फक्त 14, आहे का नाही? ज्यावेळेस चांगदेव महाराजांची आणि ज्ञानेश्वर महाराजांची भेट झाली, ज्ञानेश्वर महाराज 14 वर्षाचे आणि चांगदेव महाराज 1400 वर्षाचे. मग याच्यामध्ये आपण मोठं कोणाला म्हणायचं? एक लक्षात घ्या, मी हे कशासाठी बोलायला लागलोय? आम्ही वर्णन करत असताना, या व्यवहारामध्ये वर्णन करत असताना आमच्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांचं आम्ही वर्णन करतो. या अभंगामध्ये तुकोबरायांनी संतांचं वर्णन केलंय. लक्षात घ्या, मी का बोलतोय हे लक्षात ठेवा, नाहीतर मी कुणीकडे बोलतोय तिकडे जाऊ नका. चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यामध्ये आपल्या जर पद्धतीने बघायला गेलं तर कोण मोठं? चांगदेव महाराज. मग मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज छोटे का? नाही. मग चांगदेव आपले ज्ञानेश्वर महाराज छोटे का? नाही. तर ज्ञानेश्वर महाराज आमचे काय? चांगदेव महाराज वयाने ज्येष्ठ असतील, ते वयाने मोठे आहेत म्हणून ते वयाने ज्येष्ठ आहेत खरं, पण आमचे ज्ञानेश्वर महाराज मात्र श्रेष्ठ आहेत. आणि अशा असणाऱ्या श्रेष्ठांचं वर्णन करावं. श्रेष्ठ म्हणजे, कारण का कधी कधी मोठेपण येताना असताना सुद्धा मोठेपणामध्ये 2 पद्धतीमध्ये मोठेपण येतं. एक असतं नैमित्तिक मोठेपण आणि दुसरं असतं संसिद्धिक मोठेपण, आहे का नाही? नैमित्तिक मोठेपण वेगळं आणि संसिद्धिक मोठेपण वेगळं. नैमित्तिक म्हणलं तर काय हो? निमित्तानं आलेलं मोठेपण, त्याला काय म्हणायचं? नैमित्तिक मोठेपण. आणि संसिद्धिक मोठेपण कशाला म्हणायचं? जे असणारच मोठेपण आहे, त्या काळातही मोठे, आताही मोठे, पुढेही मोठे, कधीच त्यांचं मोठेपण सरत नाही ना, त्याला काय म्हणायचं? संसिद्धिक मोठेपण. नैमित्तिक म्हणलं तर निमित्तानं मोठेपण, कशाचं तरी निमित्तानं मोठेपण आलेलं. बरोबर आहे का नाही? आता सध्या कीर्तन चालू आहे, इथं आमचे सगळे गायक वादक मोठे मोठे सगळे महाराष्ट्रातले महान कलावंत सगळे उभारलेले, बरं का? आता ते सगळे त्यांच्या त्यांच्या जागे मोठे आहात, नाहीत असं अजिबात नाही, ते सगळे त्यांच्या त्यांच्या जागे मोठे आहात. पण कीर्तन आता चालू असताना या कीर्तनामध्ये आता मोठं कोण? का? मी मध्ये कीर्तनाच्या गादीवर कीर्तनकार महाराज म्हणून उभारलो, म्हणून मी मोठा आहे. कुठपर्यंत? जोपर्यंत कीर्तन चालू आहे तोपर्यंत. बरोबर आहे का नाही? एकदा का कीर्तन संपलं, मी या गादीवरनं बाजूला झालो की माझं मोठेपण संपलं. मोठेपण आहे, आता मोठा आहे मी, पण कशाच्या निमित्तानं, कशावर? ह्या गादीवर नाही. कळलं? अजून एक उदाहरण देतो, आहे का नाही? उदाहरण माझ्याकडे खूप आहे. व्यवहारातलं उदाहरण दिलं की लगेच समजतंय आपल्याला, आहे का नाही? ते काय झालं म्हणे, एक स्त्री बाजारात गेली आणि बाजारात गेल्यानंतर तिने काय केले? भांड्याच्या दुकानात गेली.
भांड्याच्या दुकानात गेल्यानंतर ना एक स्टीलचं एक भांडं घेतलं तिनं, एक पितळचं भांडं घेतलं, एक स्टीलचं आणि एक पितळचं भांडं घेतलं आणि ते भांडं घेऊन घराकडे निघाली. आणि घराकडे निघत असताना कुठनं गेली, कुंभारवाड्याच्या समोरनं गेली. कुठनं? कुंभारवाड्या. आणि कुंभारवाड्यामध्ये काय बनवलं जातं? गाडगं आहे का नाही? आमच्याकडे कर्नाटकमध्ये त्याला मडकं म्हणतात. मडकं म्हणा, गाडगं म्हणा, माहित आहे का नाही? आणि माहीत असलंच पाहिजे, कारण का शेवटला तेवढंच साथ देते, काहीच साथ देत नाही. त्यामुळे गाडगं हे लक्षात, ते गाडग्याकडे बघितलं आणि गाडगं त्या मनात आलं तिच्या की हे गाडगं पण एक घ्यावं. आणि एक बारकं गाडगं तिनं घेतलं, घराकडे गेली, चांगली तिनं स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक केल्यानंतर तिनं काय केलं, स्टीलच्या पातेल्यामध्ये एक भाजी ठेवली आणि त्या पितळेच्या बी पातेल्यामध्ये एक भाजी ठेवली. राहिलं काय हो आणलेलं बाजारात? फक्त गाडगं. त्याच्या मनामध्ये आला, ह्या गाडग्यामध्ये काय ठेवावं, काय ठेवावं. तिच्या घरी भरपूर म्हशी होत्या, आहे का नाही? आणि मग म्हशी होत्या म्हणलं की दूध होतं, आहे का नाही? आणि दूध होतं म्हणलं तर दही होतं. मग हे पूर्वीच्या काळाचं उदाहरण सांगायला लागलोय. आणि दही असल्यामुळे तिनं काय केलं, त्या गाडग्यामध्ये दही ठेवलं. आणि दही ठेवल्यानंतर पूर्वीच्या काळामध्ये कुठं ठेवत होते दही? ते शिंक्यावर, बरोबर आहे का नाही? आता शिंक पण कुणाला माहित व्हायचं नाही का? ती पण आता शोकेस मध्ये दाखवायला ठेवावं लागेल. हे शिंक, हे जात, हे वरवंटा, उकळ, सगळं आता ग्लास मध्ये असं ठेवावं लागेल. कारण का आताच्या लोकांना माहितच नाही. आताच्या म्हणजे काय, मी बी जुना नाही, फक्त मी लहान असताना बघितलंय. असं काय मी बी जुना, कारण आता कसं आलंय माहित आहे का? आता सगळं ते मिक्सर म्हणजे काय, परत काहीच नाही. आणि त्यामुळे लोक परत पाया पडतात, महाराज काय करावं, हे कोपरं दुखायला लागलंय, हात दुखायलाय. का ना दुखायचं तुम्हाला? आता काय कुटायचं नाही, वाटायचं नाही, नुसतं फट झालं, विषय संपला. हाताला कामच नाही, कुठणार तर तुमचं मग सांधे दुखणारच किंवा दुखायचं राहणार आहेत का? असं मला सांगायचा मुद्दा काय, ते पूर्वीचा काळ शिंक होतं. आणि त्या बाईनं काय केलं, ते दह्याचं गाडगं घेतलं आणि शिंक्यावर ठेवलं महाराज. कुठं? शिंक्यावर, उंचावर. आणि शिंक्यावर ठेवल्याबरोबर ते पितळचं पातेलं आहे ना, त्या स्टीलच्या पातेल्याला म्हणलं, काय रे तुझी किंमत किती आहे? ते म्हणला 200 रुपये. बघ तू 200 रुपयाचा, मी 400 रुपयाचा, तरी आम्ही जमिनीवर. आणि हे 10 रुपयाचं गाडगं बघ कुठं गेले. आमचं बी असंच होते का नाही? होते का नाही मला सांगा? आमच्यातला एखादा जर, आहे का नाही, आमच्यातला जर कुठं तरी वरच्या बाजूला गेलं की आमच्या पोटात कालवा चालू होते मला, आहे का नाही? हे कसं काय वर गेलं? तसं ते पितळचं स्टीलचं लागलं. अरे अरे म्हणले, ते वर गेलं झालं. 6 महिने गेले. 6 महिन्यानंतर दूध संपलं, दूध संपल्यानंतर दही संपलं. आणि दही संपल्यानंतर ते गाडगं, तर दही नाही म्हणलं तर त्या शिंक्यावर काय काम आहे का होतं? दही संपलं. मग त्या स्त्रीनं काय केलं, आता दहीच नाही तर शिंक्यावर त्याचं काय काम आहे? शिंक्यावरचं गाडगं काढलं आणि जमिनीवर ठेवलं. तेव्हा मात्र पितळच्या पातेल्याला, स्टीलच्या पातेल्याला मनामध्ये आनंद झाला. काय कसं ना, आपल्या लाईनीत येऊन बसलं म्हणजे, आहे का नाही? लाईनीत येऊन बसलं झालं. मला काय म्हणायचंय, परत ते गाडगं तिनं बाहेर आता ते मी गाडग्याकडे तुम्ही जाऊ नका. हा चालेल. ते गाडगं पुढे काय झालं, कीर्तन झाल्यावर सांगतो. मला एकच सांगा, ते गाडगं शिंक्यावर होतं कुठपर्यंत? जोपर्यंत त्या गाडग्यामध्ये दही होतं ना, तोपर्यंत ते शिंक्यावर होतं. ज्या दिवशी त्या गाडग्यातलं दही संपलं, त्या दिवशी ते शिंक्यावरनं खाली उतरलं. म्हणजे दही आहे तोपर्यंत ते मोठं होतं, उंचावर होतं. दही संपलं की त्याचं मोठेपण संपलं. तसं आम्ही सगळेजण, आमच्या जोपर्यंत जीवात्मा आहे तोपर्यंत आम्ही कुणाचा काका आहे, कुणाचा दादा आहे, कुणाचा मामा आहे का नाही? कुणाचा काय जे असेल ते कुठपर्यंत हो, आतमध्ये आमच्यामध्ये जोपर्यंत जे आत्मा जीव आहे ना, तोपर्यंत. एकदा का जीव गेला की आमचं बी मोठं पण संपतं हो. मग कोण नाना नाही, काका नाही, बाबा नाही, दादा नाही, काही नाही, आहे का? कोणतरी शोकेस मध्ये आम्हाला ठेवतंय का? हे नाही, माझे हे दादा होते, माझे हे काका होते, लगेच आम्हाला उचलून मसान वाट्यात ठेवून टाकतात. आमचं मोठे पण लगेच संपत. कधी आमच्यातलं जे गेलं त्याला काय म्हणायचं, नैमित्तिक मोठेपण, म्हणजे आलेलं निमित्तानं असलेलं मोठेपण. आणि हे निमित्तानं जे आलेलं मोठेपण आहे, याचं वर्णन करावं का? मग कुणाचं वर्णन करावं? जे संसिद्धिक मोठेपण असतं, जे तत्वतः जे मोठे असतात त्यांचंच वर्णन करावं. असे असणारे मोठे संत महात्मे आणि त्यांचंच वर्णन तुकोबारायाने अभंगाच्या पाहिलं. आता
तुम्ही कृपा साधू संत जीवलग. तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये संतांचं असणारं वर्णन केलं. जे संसिद्धिक असणारे मोठे आत्मा अशा असणाऱ्या संतांचं वर्णन केलं. आणि वर्णन करत असताना तुकाराम महाराजांनी संतांचं जे काही स्वरूप आहे ना, त्या स्वरूपाचं वर्णन या अभंगामध्ये केलेलं आहे. कारण का वर्णन करत असताना 3 प्रकारामध्ये वर्णन होतं. एक तर स्वरूपाचं वर्णन, दुसरं अतिशयोक्ती वर्णन, आणि कधी कधी आम्हाला ज्यावेळेस स्वरूपाचं वर्णन कळत नाही ना, मग आम्हाला कुठलं वर्णन करावं लागतं, तुलनात्मक वर्णन करावं लागतं. त्यावेळेस आम्हाला कधी कधी लक्षात येतं. बरोबर आहे. स्वरूपाचं वर्णन म्हणलं तर काय, जे काय स्वरूप आहे संतांचं, जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचं वर्णन केलं. आणि ते स्वरूपाचं वर्णन करत असताना आम्हाला कधी कधी लक्षात येत नाही का नाही. बरेच अभंग आहेत तुकोबारायांचे. देव आपलं नाथ महाराजांचा अभंग आहे, शिवबोळा चक्रवर्ती. ही असणारं स्वरूपाचं वर्णन आहे. शिवाच्या स्वरूपाचं वर्णन केलं, पण ते स्वरूपाचं वर्णन करत असताना आम्हाला ते स्वरूप लवकर लक्षात येत नाही, आहे का नाही. नाथ महाराजांनी वर्णन करत असताना सांगितलं शिव भोळा चक्रवर्ती, आहे का नाही. भोळा बी आहे आणि चक्रवर्ती बी आहे. हे दोन्ही गोष्टी एकाच होतात का? कारण का जो चक्रवर्ती असतो तो भोळा असतो का? आहे का नाही. आणि जो भोळा असतो का तो चक्रवर्ती असतो का? नाही, आहे का नाही. जे भोळा असतो तो चक्रवर्ती असू शकत नाही. आणि जो चक्रवर्ती असतो त्याला भोळा म्हणता येते का? नाही. पण वर्णन करताना स्वरूपाचं असं केलं, मग आम्हाला काय करावं लागतं, कधी कधी तुलना करावं लागते, कशाची तरी कुठेतरी तुलना करावं लागते, मग आम्हाला समाधान लागतं, आहे का नाही. कधी कधी बघा आमच्या गोष्टीत असं घरात आमच्या जीवनामध्ये बी अशा घटना घडतात. काही वेळेस आम्हाला कुणाचं वर्णन करत असताना मग त्या पुढच्या माणसाला अजिबात समाधान होत नाही. कधी कधी आपल्या घरच्यांचंच वर्णन करत असताना, आहे का नाही, त्या घरच्यांना अजिबात समाधानच होत नाही, आहे का नाही. आपल्या बायकोचं वर्णन करत असताना बायकोला पण कधी कधी आपण वर्णन केलेलं विश्वासच वाटत नाही. मग समाधानकारक असं उत्तर द्यावं लागतं. त्याला काय म्हणायचं, तुलना कशाची तरी करावं लागते. काय तुम्हाला सांगू का, एकदा मी आमच्या घरी जेवायला होतो. आमच्या घरी म्हणजे माझ्या घरी एकदा का म्हणलं मी, रोजच दुसऱ्याच्या घरी जेवायला आहे ना. रोज इकडे कार्यक्रम तिकडे एकदा मी आमच्या घरी जेवायला होतो. आणि त्या दिवशी दिवस होता सणाचा. कशाचा होता? सणाचा. मग सणामध्ये घरामध्ये काय करतात हो? पुरणपोळी, आहे का नाही. पोळी करतात. मग ते सणामध्ये पुरणपोळी केली होती. मी सकाळी कपडे घातले की आमच्या बायकोने सांगितलं, काय हो म्हणलं, काय कुठं चालला? म्हणलं कुठं नाही, बाहेर चाललो. बरोबर, म्हणजे बाहेर जायचं असलं तर एक काम करा, आज तुम्ही घरी आहात, जेवण करूनच बाहेर जा. काय करताल तुम्ही? तुमच्या बायकोनी सांगितलं जेवण करूनच बाहेर जा. काय करताल तुम्ही? जेवणार का नाही? मग मी पण तेच केलं. मी जेवायला ऑर्डर आहे महाराज, दुसरं काही करू शकत नाही. काय त्याच्या पुढं काही नाही. मी बसलो जेवायला. मग जेवायला बसल्यानंतर आमची बायको पोळ्या करत होती. सणाचा दिवस होता. तव्यावर पोळ्या गरम गरम चालल्या होत्या. मी बसलो. आणि बसल्यानंतर आमच्या बायकोनी काय केलं माहितीये का, तव्यावरची पोळी डायरेक्ट उचलली माझ्या ताटात टाकली. काय केलं, ती पोळी तव्यावरची उचलली आणि ती ताटात टाकली. आणि ताटात टाकल्याबरोबर प्रश्न केला, कशी झाली पोळी? आता मला सांगा, पोळी कशी झाली हे सांगण्याकरता काय करावं लागतं आम्हाला? खावं लागतं. बरोबर आहे. मी म्हणलं अगं पोळी कशी झाली ही सांगण्याकरता मला एक घास तर खाऊ दे ना. मग म्हणलं खावा ना लवकर. खावा काय, गरम आहे ते, का नाही, गरम आहे एवढं काय खावा? म्हणलं खावा. मग आता कसा तरी गडबड, आता काय नाईलाज असतो बघा तिथे कधी कधी काय गोष्टीचा नाही. मग गडबडीत मी घास असा कसा तरी तोडला आणि तो तोंडात घातला. आता पोळी कशी होती गरम होती. मग आता पोळीच्या आतमध्ये काय असते पुरण. मग पोळी गरम होती म्हणजे आतलं पुरण बी काय होतं, गरम होतं. आणि तोंडात घातल्याबरोबर ते पुरण वरच्या टाळूला चिटकून बसलं ना, गरम काय परिस्थिती झाली असं गरम लागलं. मग लगेच प्रश्न विचारला, हा कशी झाली पोळी? काय सांगायचं. आता तुम्ही जरा बघा, गरम पोळी खा, टाळूला चिटकू द्या, ते बी पोळू द्या, मग उत्तर देताना कसं होतंय बघा. आता काय सांगावं बरं आहे, असं काहीतरी चिडवं तर परत. तरी पण म्हणलं काय करणार, एकदम छान झाली, छान झाली, सुंदर झाली सांगितलं तरी समाधान नाही मला.
होतंय का हो समाधान असं केलं ते? मी म्हणलं आता हा छान झाली, छान स्वयंपाक छान झाला असं म्हणलं तर समाधान होतंय का? अजिबात नाही. मी म्हणलं आता काय करावं, छान झाली, सुंदर झाली, इंग्लिश मध्ये म्हणलं ब्युटिफुल झाली, समाधान नाही मला. पाहिजे तर अजून एक पोळी देते. पण मला खरं सांगा की आता ह्याच्या पलीकडे महाराज काय खरं सांगायचं हो? छान झाली, सुंदर झाली, अतिउत्तम झाली, सगळे विशेषण लावून झाली आहे का नाही, सगळ्या परीनं आम्ही वर्णन केलं, पण त्याला काय समाधान होईना म्हणल्यानंतर आता काय करावं? दुसरी पोळी ताटात आली. मी म्हणलं आता जर हिला समाधानकारक उत्तर जर नाही दिलं तर तिसरी पोळी आपल्या ताटात पडल्याशिवाय राहणार नाही. मग आता काय करायला पाहिजे? हिला समाधान व्हायला पाहिजे म्हणजे मी उत्तर काहीतरी द्यायला पाहिजे, काहीतरी द्यायला. असा कधी तर तुम्हाला प्रसंग आला तर उत्तर काय द्यायचं मी सांगतो, लक्षात. मला कळलं नेमकं काय करायचं, उत्तर काय द्यावं. मी म्हणलंय बघ काय खरं सांगू का, तुझी पोळी किती छान झाली. म्हणजे मग त्याच्याकरता तर दुसरी पोळी वाढली. खरं सांगतो म्हणले इतकी छान झाली, इतकी पोळी तुझी छान झाली की आजपर्यंत मी माझ्या आईच्या हातची सुद्धा खाल्ली नाही. म्हणलं की समाधान. म्हणजे काय केलं मी, तिच्या पोळीची तुलना आमच्या आईच्या पोळीशी केल्यावर मग समाधान झालं. कधी कधी आम्हाला स्वरूपाचं असं वर्णन केलं की अजिबात समाधान होत नाही. तुकोबरायांनी संतांचं वर्णन केलं, इथं स्वरूपाचं वर्णन केलं. काय म्हणलं तुकोबराय, तुम्ही कोण आहेत आता? कृपावंत आहात. ऐका नाही, कृपावंत. कारण का कृपावंत फक्त संतच महात्मेच असतात महाराज. तुमच्या मनात असेल काय कृपा जर देव करत असेल तर देव अजिबात कृपा करत नाही. करायचं असलं तर कोण करतं? संतच. पण ते संत कोणचे? दिसणारे संत नव्ह, असणारे संत. कारण का दिसणारे संत भरपूर आहेत, आहे का नाही. दिसणारे संत म्हणजे मी तुम्हाला सांगू का, आम्ही कर्नाटकमध्ये आहे का नाही, आणि कर्नाटकमध्ये एक अशी पद्धत आहे महाराज. काय पद्धत आहे माहिती आहे का? गळ्यात तुळशीची माळ असली, कपाळाला गंध असला की त्याला संत म्हणतात. तिकडे काय म्हणतात? गुरुगुळ इवर संत्राधार म्हणतात. संतरू अशी पदवी देतात संतला. संत रू असं म्हणजे रू का म्हणायचं तर ते आदरयुक्त संतरू असं कुठल्याही माळकऱ्याकडे हात दाखवतात आणि म्हणतात हे संतरू. मी म्हणलं हे कुठला रे संतरू? हे संतरू आहे का नागपूरचा संत्रा आहे? कळत नाही का नाही. संत पदवी एवढी छोटी आहे का हो महाराज? पण आम्ही कुठे बी काय करायला लागलो, आहे का नाही. हा तसं कृपावंत सुद्धा एवढा मोठा शब्द आहे का नाही. जसं संत आम्ही कुणाकडे बी वापरायला लागलो, कुणालाही संत ज्यांचा हेतू आहे का नाही. ज्यांच्या मनामध्ये हेतू काय फक्त विठ्ठलच असला पाहिजे त्याला संत म्हणा. आमच्या मनामध्ये फक्त विठ्ठल आहे का हो? आमच्या मनामध्ये विठ्ठल असेल तर आम्हाला संत. आता तुम्ही सगळेजण म्हणता हा महाराज कशाचं महाराज हो महाराज, आहे का नाही. आमच्या मनात नुसतं आता तुम्हाला वाटत असेल एवढं देवाचा महाराज बोलतोय म्हणजे देव महाराज बी संतच असतील. अजिबात नाही. कारण आमच्या मनामध्ये तेवढंच नाही हो. आमच्या मनामध्ये जाताना असं आहे की हे गाववाले गाववाले असंच पाठवतात का, काही जीवन पाठवतात का नाही. आमच्या मनामध्ये सगळं वेगळंच विषय चाललेला असं. आमच्या मनामध्ये देव एवढाच नाही. तुकाराम ज्ञानोबा आहे म्हणतात त्याला संत म्हणा. कोणाला संत म्हणा? ज्यांचा हेतू फक्त संत आपलं देवच आहे का काय. आमचं कसं आहे माहितीये का, आमच्या मनामध्ये थोडका मुलगा आहे, थोडकं बायको आहे, थोडकं बाप आहे, थोडकं आई आहे, आणि ह्याच्यातनं कुठं तरी उरलं म्हणजे ह्या वर्षातील त्या वर्षात आहे का नाही. शिवमंदिरावर जर सप्ताह चालू झाला
की मग आम्ही आपलं विठ्ठलाकडे येतो. मग आम्हाला संत म्हणावं का? एवढी संत पदवी सोपी नाही महाराज. कारण का नेहमी मी सांगत असतो, नेमकं संत म्हणायचं कुणाला? ज्याने षडगुणाचा केलाय अंत त्याला म्हणायचं संत, आहे का नाही? ज्यांनी 6 गुणांचा अंत केलाय, काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार, ह्याचा सगळ्याचा अंत केलाय त्याला संत म्हणायचं. आम्हाला काय म्हणा, आम्ही गळ्यात तुळशीची माळ घातली तर फार तर वारकरी म्हणा, संत म्हणता येत नाही. वारकरी म्हणजे काय हो? आम्ही वार करायला निघलोय पण अजून परिपूर्ण झालेलो नाही. फक्त वारकरी, अजूनपर्यंत आम्ही या गुणावर वार करायला निघलोय पण अजूनपर्यंत पूर्ण झालेलं नाही. अशा असणाऱ्या संतांचं वर्णन केलं. तुम्ही कोण आहात? तर कृपावंत आहात. बरं, कृपावंत एवढा मोठा शब्द आहे बरं का, एवढा मोठा शब्द आहे, पण आम्ही ते शब्द कुठेही वापरतो म्हणा. कधी कधी त्या शब्दाचं प्रारब्ध कसं येतं ते काय मला कळत नाही. एवढा मोठा कृपावंत आहे का नाही? एक नंबर आहे बघा आपल्या इथं, अंक काय 420 आहे का नाही? अंक त्या 420 अंकाचं प्रारब्ध. आम्हाला आता जर तुम्हाला मी म्हणलं 420, राग येत आहे का नाही? हा, येत आहे का नाही? एवढे का शांत बसला? नाही काही येत आहे का नाही? पण का बरं येत असं? 120 म्हणलं तर राग येत आहे का? 220 म्हणलं तर राग येत आहे का? 320 म्हणलं तर राग येत आहे का? 420 म्हणल्यावरच राग येते. बरोबर आहे का नाही? काय त्या 420 ने चूक केली? 120 जसा अंक आहे तसाच 420 आहे का नाही? 220 जसा अंक आहे तसाच 420 आहे का नाही? आहे का नाही? पण आम्हाला काय होतं, त्या 420चं प्रारब्ध काय झालं, ते काय आमचं जे नियम लॉ लिहित असताना 420 अंकाला आणि 420 अंकाला जे एक नियम आला, काय ह्याची टोपी त्याच्यावर, त्याची टोपी ह्याच्यावर, त्याचा जो लॉ आला तो 420 ला आला, म्हणून 420 म्हणलं काय म्हणाला का? मग तसं त्या 420चं प्रारब्ध. तसं आमचा कृपावंत शब्द एवढा मोठा आहे, कितीतरी फक्त संत महात्मेच. नाथ महाराजांनी एकनाथी भागवतात सांगितलंय, ही जी संत कृपा आहे का नाही, ही कृपा कुठं? स्वतंत्र कृपेशी नाही स्वतंत्र जन्म, ते उपजे ते साधूचे ठाई, जे तो उपजे कृपा तेथेची साधू जाणावा. कृपावंत एवढा मोठा शब्द आहे, म्हणजे संतांच्याच ठिकाणी तो होतो, देवाच्या ठिकाणी ही कृपा नाहीये. देव म्हणलं तर कोण आहे हो? प्रभू. प्रभू म्हणलं तर कोण हो? मालक. मालक म्हणलं तर कोण हो? सरकार. त्यांच्याच नियमाप्रमाणे चालतात त्याला काय म्हणायचं? देव. त्यांनी कृपा करून चालतंय का? म्हणजे सरकारनं आपल्यावर कृपा करून चालतंय का? आताचं सरकार कृपा करायला लागलं, 2000 द्यायला लागलं, बहिणाला हे करायला, ते गोष्ट निराळी बरं का. तर त्यांनी कृपा केलेलं चालतंय का? अजिबात नाही. जर त्या सरकारनं जर आमच्यावर कृपा केली, समजा एखाद्या चोरानं चोरी केली आणि त्या सरकारनं विचार केला ह्याला कृपा करायचं आणि सोडून द्यायचं, मग काय होईल? परत अजून ती चोरी करेल, आहे का नाही? मग चोरी केल्यावर त्यानं काय करावं? त्याला शिक्षाच द्यायचं. देवाचं काम कसं आहे, आम्ही जे काय कर्म केलंय त्या कर्माचं फळ द्यायचं देवाचं काम आहे. तुमच्यावर कृपा करून सोडायचं काम नाही. कृपा करायचं काम कुणाकडे आहे? तर संत महात्म्याकडेच आहे. असा असणारा कृपावंत शब्द आम्ही मात्र कुठेही वापरतो, आहे का नाही? काडी, समजा बिडी वाढणारा माणूस असला आणि बिडी प्यायला लागला आणि त्याच्या खिशात जर काडी पिटी नाही तर तो काय करतो माहिती आहे का? बाजूला म्हणतो कृपा करून जरा काडी पिटी द्या ना. म्हणजे काय? आग लावणारा आम्ही कृपावंत करून. एवढाच कृपावंत शब्द नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात संत महात्मे कोण आहेत? कृपावंत आहेत. बरं, नुसतेच कृपावंत आहेत का हो? नुसतेच कृपावंत आहेत का? नाही. तर कोण आहेत ते? जीवलग आहेत. कोण? संत. संत असणारे कोण आहेत? एक तर कृपावंत आहेत. बरं, कृपावंत एवढंच नाही तर जीवलग आहेत. हे वर्णन कुणाचं चाललंय हो? संतांचं. कोण करायला लागले वर्णन? तुकाराम महाराज. कारण का आधी पण तुम्हाला थोडा प्रश्न पडला असेल का हो? मला तर प्रश्न पडला. काय? तुकाराम महाराज स्वतः संत आहेत, मग नेमकं तुकोबरायांना कोणते संत अभिप्रेत आहेत? कोणते? आता आम्ही जर संतांचं वर्णन करत असताना आम्ही म्हणतो तुकाराम महाराज म्हणून एक विशेषण नाम लावून, ज्ञानेश्वर महाराज, आहे का नाही, नामदेव महाराज, श्री संत मानकोजी बोधले महाराज, या संतांचं असं आम्ही, हे मानकोजी बोधले महाराजांचं चरित्र असं आहे. म्हणजे काय वर्णन करत असताना आम्ही मानकोजी बोधले महाराज असं म्हणून वर्णन करतो, नामदेव महाराज असं म्हणून वर्णन करतो. मग तुकोबराय नेमकं ह्या अभंगामध्ये संतांचं वर्णन करतायत, पण नेमकं कोणत्या? कारण का आम्ही तुकोबरायांना संत म्हणत होतो, मग तुकाराम महाराजांच्या काळामध्ये तुकाराम महाराज कुणाला संत म्हणत होते, आहे का नाही? पण इथं जर त्यांनी बघितलं तर कुठलं विशेषण नाही. काय विशेषण लावलं? आता तुम्ही काय लावलं? तुम्ही, आहे का नाही? तुम्ही. मग तुम्ही म्हणजे कोणते संत?
कारण का त्यांनी सांगितलं नाही ना तुम्ही ज्ञानेश्वर महाराज, तुम्ही नामदेव महाराज, असं काही दुसरं सांगितलं नाही. नुसतं तुम्ही आता तुम्ही, मग कोणते तुम्ही? जर तुकोबरायांचा गाथा अजून आपण बघितला तर तुम्ही शब्द कोणत्या संता करता वापरलाय? म्हणती ज्ञानदेव ज्ञानदेव तुम्हा आईचे ज्ञानेश्वर महाराजांकरता वापरलाय. म्हणून आम्ही काय करायचं? अनुमान प्रमाणानं समजायचं की तुकोबर आहे आता या अभंगामध्ये जे वर्णन करतायत ते कोणाचं करतायत? ज्ञानेश्वर महाराजांचं करतायत. काय म्हणतायत? तुम्ही कोण आहेत? कृपावंत आहेत. पण कृपावंत एवढंच नाही तर तुम्ही कोण आहे? जीवलग आहात, आहे का नाही? जीवलग म्हणजे काय? आपण जीवलग कोणाला म्हणतो? काय झालं? आपण जीवलग कोणाला म्हणतो? मित्राला. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? मित्राला हा जीवलग मित्र आहे का नाही? खरं तर ते जीवलग मित्र आहे का? जीवलग कुणाला म्हणायचं? जे जीवाच्या संबंधानं आहे ना त्याला जीवलग म्हणायचं. बरोबर आहे का? जीवलग जीवाच्या संबंधानं आहे का? आणि जर जीवाच्या संबंधानं असेल तर तो आपला जीवाबरोबर त्याने पण जावं का नाही, यावं का नाही? येतोय काय? आहे का नाही? अजिबात येत नाही. मग ते जीवलग होईल का? मग जीवलग कोण आहेत? संत महात्मेच आहेत. का? तर ते आपल्या असणाऱ्या जीवाचा उद्धार करण्याचं कार्य करतात, म्हणून त्यांना जीवलग म्हणायचं. तुकोबराय म्हणायला लागले तुम्ही काय आहात? कृपावंत आहात. कृपावंत एवढंच नाही तर तुम्ही जीवलग आहेत. म्हणून आता तुम्ही काय करा? आता आम्हाला काय करा? घुमटीची करा माझी, घुमटीची करा माझी, गोमट करा. गोमट म्हणजे काय? चांगलं. गोमट म्हणजे काय? पूर्वीच्या काळात शब्द वापरला जायचा बघा, गोमटे. आता ते गोमटेचा अर्थ बरेच आहेत, मी आता सांगत नाही, आपल्याला टाइम संपत आलेला आहे. फक्त एकच लक्षात ठेवा, गोमट म्हणजे काय? चांगलं. ज्ञानेश्वर आपलं तुकाराम महाराजांनी काय केलं? संतांचं वर्णन केलं आणि वर्णन करून संतांकडे मागितलं. आणि काय मागितलं? गोमट म्हणजे माझं चांगलं करा. आता नुसतंच चांगलं करा, पण नेमकं काय चांगलं करा म्हणून सांगितलं का? आता आम्ही देवाकडे जातो, आहे का नाही, मागतो, आणि मागत असताना म्हणतो का देवा माझं चांगलं कर? अजिबात म्हणत नाही. काय म्हणतो आम्ही? देवा मी तुझी इतकी वर्ष झालं वारी करतो, पंढरपूरला येतो, आहे का नाही, पुढच्या वेळेस येताना वारीला मी तुला 5 नारळ घेऊन येतो, पण तू काय कर, माझं चांगलं घर बांध. चांगलं घर, त्याला विशेषण काय दिलं आम्ही? घर. माझं घर तर होऊ दे, माझं शेताचं काम होऊ दे, असं काहीतरी विशेषण देतो ना.
तुकोबरायांनी काही विशेषणच दिलं नाही हो. नुसतं काय सांगितलं, गोमटे ते करा माझे, माझं चांगलं करा. अरे पण नेमकं काय करा आहे का नाही? आम्ही देवाकडे जाताना म्हणतो का नाही, हे कर ते कर आहे का नाही? मी तुम्हाला सांगू का, मी 10वीला होतो शाळेत आहे का नाही, आणि 10वीला त्यावेळेस बोर्डाची परीक्षा असायची. आता पण आहे ना. हा मग एकदम असं टेन्शन मध्ये येतो की मला बी कळत नाही मी चुकलो का तुम्ही चुकला काय आहे. आता 10वीच्या पेपर, बोर्डाचे पेपर, आणि त्यावेळेस कसं असायचं माहिती आहे का, बोर्डाला दुसरीकडे जावं लागायचं, आपल्या शाळेत नसायचं. मग त्यावेळेस लय भीती होती. आताची पोरं घेत नाहीत अजिबात पेपर आहे का नाही. त्यावेळेस भीती खूप असायची. मग ते कुठल्या तरी दुसऱ्या शाळेत जाऊन करायचं. मग त्यावेळेस मात्र मी पंढरपूरला पांडुरंगाच्या मंदिरात गेलो. त्यावेळेस गर्दी नव्हती महाराजले. आता खूप गर्दी आहे. आता किती गर्दी आहे सांगू का तुम्हाला. देवा पुढं एका मिनिटात मी परवा त्या मंदिर समितीमध्ये गेल्यानंतर आपलं बसलं नेमकं कसं तर ते काय म्हणले माहिती आहे का, वारीच्या टायमिंगला महाराज एका मिनिटामध्ये 45 डुकी बाहेर जातात. काय एका मिनिटामध्ये 45 डुकी दर्शन करून बाहेर जातात म्हणून त्यांनी कॅल्क्युलेशन केले. 1 मिनिट म्हणजे किती सेकंद, 60 सेकंद, आणि 60 सेकंदामध्ये 45 लोक दर्शन करून बाहेर जातात. मग आपण विचार करा त्या देवापुढे आपण किती थांबतो, किती आहे का नाही. आता खरं हरिपाठातला अभंग सुद्धा लागत नाही आपल्याला तिथं लागू, देवाच्या द्वारे लागूच होत नाही. तुम्ही जर म्हणला क्षणभर आहे का, त्या क्षणाचा अर्थ वेगळा आहे महाराज, इकडे घेऊ नका. पण ते क्षणभर तो सुद्धा आपल्या जर आताच्या कालावधीत तर क्षणभर तो सुद्धा आम्हाला लागू होत नाही. कारण का त्या पाळीमध्ये आम्ही उभारतो किती, देवाच्या समोर जातो किती, तिथनं बाहेर क्षणभर सुद्धा नाही. इतकी परिस्थिती बेकार आहे. असू द्या, मला सांगायचं आहे त्यावेळेस मी त्या पांडुरंगाच्या देवाकडे गेलो आणि देवाला म्हणलंय, बघ देवा मला 10वीला चांगल्या मार्कानं पास कर, जरी वर्षभर मी अभ्यास केला नसला तरी. का नाही आम्ही असं मला सांगायचंय, काहीतरी विशेषण लावतो ना, आम्ही काहीतरी विशेषण लावतो. पण तुकोबरायांनी ते विशेषणच लावलं नाही हो. नुसतंच काय म्हणले, चांगलं करा, माझं गोमट करा. अरे पण काय गोमट करा, तुकोबराय म्हणले भार ओझे तुम्हासी. आता ते काय चांगलं करायचं आहे ना, ते चांगलं तुम्हीच करा. आणि ते चांगलं काय म्हणायचं मला अजिबात माहित नाही. ते संत महात्मे तुम्हालाच माहिती आहे. माझं चांगलं कशात आहे ते तुम्हाला माहित आहे, मला अजिबात माहित नाही. मला जसं तुम्हाला वाटतंय ना ह्यांचं हे केल्यानंतर ना चांगलं होतंय, तर तुम्ही तेच करा. मला माहित नाही माझं कशात चांगलं आहे, पण माझं चांगलं करायची जबाबदारी मात्र तुमच्याकडे आहे. का तुमच्याकडे आहे, तर तुकोबाराय म्हणतात वंचिले ते पायापाशी नाही याशी वेगळे. मी काय केलंय, तुमच्या चरणाची ओळ मी जी काय माझी यथा आहे, मी तुमचं जे काय वर्णन केलंय आणि माझं जे तुम्हाला चांगलं म्हणायला लागलो ना, मी एकच तुमच्या पायापाशी बोलतोय, दुसरं अजिबात बोलत नाही. आहे का नाही. आम्ही कधी कधी बोलताना बोलतो, महाराजाच्या पाया पडताना एक बोलतो, महाराज गेल्यावर एक बोलतो. आहे का होतंय का नाही मला सांगा तसं. हा महाराज, अरे वा काय महाराज तुमची कृपा आम्हाला लाभावी, तुमचीच कृपा. कुठं महाराज समोर असताना, आणि एकदा का महाराज कशाचा घे महाराजांना काय. दोन भाव आमच्यात निर्माण होतात का नाही. तुकोबाराय म्हणले माझ्यात 2 भाव अजिबात नाही. वंचिले ते पायापाशी नाही अशी, ह्यात दुसरा भाव अजिबात नाही. का माझ्यामध्ये तुझा भाव कुठलाच नाही. मी सर्व भावाने एक होऊन मी तुझा दास झालेलो आहे, तुला शरण आलेलो आहे. वंचिले ते पायापाशी नाही अशी वेगळे. मला आता दुसरा भाव कुठलाच नाही. म्हणून तुम्ही आता काय करा, तर माझ्यावर काय करा, कृपा करा, आणि कृपा करून माझं चांगलं करा. विठोबा Oh
धन्यवाद. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवल नाही, कसं आहे बरं का, कीर्तनकार महाराज म्हणजे फक्त सरकशीतला तंबूतला मधला खांब असतो का नाही तसा आहे. कारण का या महाराजांचं जे कीर्तन आहे ते तुम्ही सगळ्यावर तुम्ही म्हणजे सगळे तने आहेत म्हणून तुम्ही म्हणला आता तुम्ही कृपा मधली चाल तुम्ही घ्या शेवट म्हणला कृपाच केली, नाहीतर ते आता घ्यायची म्हणलं असतं तर अजून टाइम वाढला असता म्हणून आता तुम्ही कृपावर. कारण तुम्ही तुमच्या ह्याच्यावर महाराजांचं जीवन सगळं असतं. तुम्ही सगळे जनताईट ठरलं तर महाराज ताईट काय करायचं. एखाद्यानं जर लूज सोडलं, पकवाजवाल्याने लूज सोडलं, गायकवाल्याने लूज सोडलं तर महाराज बृत काहीच करू शकत नाही. तुम्ही सगळे आहात म्हणून महाराजांचं आहे. असू द्या. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवन गोमटे ते करा माझे भार ओजे तुम्हाशी तुकोबाराय म्हणाले. हे बघा तुम्ही कृपावंत असल्या कारणानं तुम्ही जीवलग म्हणजे जीवाचा उद्धार करत असल्या कारणानं तुम्ही माझं काय करा तर गोमटं करा. आणि गोमटं का करा तर मी तुमच्या पायावर आता शरण आलोय. तुमच्या पायापाशी हे जे मी सगळं बोललोय त्यामुळे तुम्ही माझं गोमटं. मी अजिबात माझ्या मनामध्ये दुसरा भाव ठेवला नाही. दुसरा भाव माझ्या मनामध्ये उत्पन्न झाला नाही. का उत्पन्न झाला नाही महाराजांनी सांगितलं शेवटच्या चरणात. तुका मने सोडे आगाते आ तुका मने सोडे आगाते आ तुका मने सोडे आगाते तुका मने सोडे मी काय झालंय तर मी गाठ सोडली आहे का नाही. मी काय सोडलंय बांधली नाही. बांधल्यावर परत गाठ वेगळं राहतं. गाठ मी सोडले आणि गाठ सोडून मी शरण आलोय तुला. का म्हणे सोडल्या गाठी दिली मिठी पायाशी. मी काय केलंय गाठ सोडले आहे का नाही आणि गाठ सोडून मी तुम्हाला शरण आलोय. कुठली गाठ सोडली आहे हो हा संदेहाच्या गाठी कुठली सोडली झालो पोटी. मी गाठ सोडले कुठली सोडले संदेह. संदेह म्हणजेच काय हो संशय. संदेह म्हणजे काय संशय. मी संशय आता सोडलाय. म्हणजे संशय म्हणजे काय हो मी आता तुला चरण आलोय पायावर आलोय आणि पायावर आल्यानंतर तुम्ही माझं चांगलं करणार का नाही हे मनामध्ये आता माझ्या अजिबात संशय नाही. मी काय केलंय ती संशयाची गाठ मी सोडले आणि संशयाची गाठ सोडल्यामुळं तुम्ही आता माझ्यावर काय करा कृपा करा आणि कृपा करून तुम्ही माझं उद्धार करा गोमट करा. कारण का गाठ सुटल्याशिवाय कृपा होत नाही महाराज. आणि गाठ असेल तर अजिबात कृपा होत नाही. आणि आम्ही कसं जातो गाठी ठेवूनच जातो का नाही पंढरपूरला. मग कसं कृपा करेल महाराज आहे का नाही. तुम्ही आता इथं नाना काका महाराजांच्या चरणावर किती बी मस्तक पाय ठेवलं पण आतमध्ये तुम्ही जर गाठ ठेवली तर काहीही उपयोग होणार नाही. मात्र आपली आतमधली संशयाची गाठ मला हे संत महात्मे कृपा करतील का नाही हे मनामधले गाठ तुम्ही काढून तुम्ही शरण जावा. तुमच्यावर कृपा झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला सांगू का एक उदाहरण सांगतो. चंदनाचं झाड माहिती आहे ना तुम्हाला सगळ्याला. हा त्या चंदनाच्या झाडाचा एक गुणधर्म आहे. काय गुणधर्म आहे माहिती आहे का. त्या चंदनाचं झाड कसं असतं सुगंधी असतं बरोबर नाही. सुगंधी असते आणि तो काय करतो माहितीये का चंदन चंदन लावल्यावर सुगंध येतो का नाही. आणि झाड जिथं उगवतं तिथं बी सुगंध येतो महाराज. त्याचा एक गुणधर्म आहे. ते काय गुणधर्म आहे तर त्याच्या बाजूला त्याच्या संगतीत त्याच्या परिवार म्हणजे संगतीमध्ये जे जे येते त्याच्या बाजूला त्या सगळ्याला ते काय करतो म्हणा सुगंधित करतो. म्हणजे त्याचा जे काय सुगंध आहे ते त्यांना देतो आहे का नाही. चंदनाने बोरी तैसे तुम्ही
त्याच्या जवळ जे आले बोरीचं झाड म्हणजे सगळ्यात आपण काय म्हणतो खट्याळ झाड. कसलं झाड? खट्याळ. बोरीचं झाड. बोर माहितीये ना? बोर ते एवढंच बोर बारकं असतं आणि ते खायचं म्हणलं ना आपण जर ते बोर काढायला गेलो तर आपला हात सगळा रक्तबंबाळ करतो महाराज. काटे काटे इतकं खट्याळ झाड. आणि ते जरी चंदनाच्या बाजूला उगवलं तर ते चंदन काय करतं म्हणा, त्याला पण सुगंधित करतं, सगळ्याला सुगंधित करतं. फक्त ते एकाच झाडाला सुगंधित करत नाही. त्या झाडाचं नाव आहे बांबू. माहित आहे ना बांबू? माहित आहे का नाही बांबू? माहितच पाहिजे हो, त्याच्यावरच जायचं शेवटीला आपल्याला. बांबू नाही ते कसं आहे पुढं, आहे का नाही? बांबू. इळू. तुमच्याकडे इळू म्हणतात काय? हा, तुमच्याकडे इथं इळू म्हणतात, तिकडं आमच्या पश्चिम महाराष्ट्रात बांबू म्हणतात आणि कन्नडमध्ये बिदुरू म्हणतात. माहित पाहिजे, कारण का त्याच्याशिवाय आपलं काय शेवट नाही, आहे का नाही? ते पाहिजेच आपल्याला. आणि ते बांबूचं झाड जे आहे का नाही, त्याला ते मात्र सुगंधित करत नाही, आहे का नाही? त्याला मात्र चंदनानं सोडलं. कधी कधी मला शीतदृष्ट, पण त्यानं चंदनानं सोडलं, पुणे चंदनानं त्या झाडाला बांबूला सोडलं, पण आम्ही सगळ्या संत महात्म्याने अजिबात सोडलं नाही. त्याची झेंड्याची काठी केली ना आम्ही खांद्यावर घेतलं महाराज, आहे का नाही? त्याला आम्ही चंदनानं सुद्धा सोडून टाकलं. मग ते चंदनाचं झाड, ते बांबूचं झाड आहे का नाही, एक महात्म्याकडे गेलं, आपल्या नाना काका महाराजाकडे गेलं म्हणून समजा. महात्म्याकडे गेलं आणि त्यांनी तक्रार केली. म्हणले हे बघा, हे चंदनाचं झाड जे चंदनाच्या संपर्कात येतात त्याला सगळ्यालाच ते सुगंधित करतं, मला फक्त सुगंधित करत नाही, म्हणून महात्म्याकडे तक्रार केली. कोणी? बांबून. त्यावेळी म्हणून संत महात्मे म्हणले जाऊ दे, त्यानं नाही केलं ना, तुला आम्ही आमच्या खांद्यावर घेतो म्हणजे, सोड, तू काय काळजी करू नको. केलं. तक्रार केल्यानंतर ना ते महात्मा म्हणले बघ, मी जाऊन त्या चंदनाच्या झाडाला विचारतो नेमकं तुलाच काय करत नाही, सगळ्याला बुरीच्या झाडाला तू सुगंधित करतो, त्यालाही चंदन देतो, तुला काय करत नाही म्हणून मी विचारतो म्हणले. आणि ते असणारे महात्मे चंदनाच्या झाडाकडे गेले महाराज आणि चंदनाच्या झाडाला विचारलं, काय हो म्हणले, तुम्ही सगळ्या झाडाला सुगंधित करता म्हणले, आणि मग फक्त त्या विळूलाच तुम्ही सुगंधित का करत नाही? त्यावेळेस ते चंदनाचं झाड म्हणलं, महाराज त्यात माझी अजिबात चुकी नाही, त्यात माझी अजिबात चुकी नाही. ते म्हणलं असं कसं काय तुमची चुकी नाही, कारण का सुगंध कोणाकडे आहे? ते म्हणलं चंदन म्हणलं माझ्याकडे आहे. मग सुगंधित करायचं काम कोणाकडे आहे? माझ्याकडे आहे. मग तुम्हीच त्याला सुगंधित करायला पाहिजे ना ते इळूला. मग तुम्ही सुगंधित करत नाही, त्यातच म्हणता माझी चूक नाही. नाही म्हणले माझी चूकच नाही. असं कसं होईल म्हणले, तुम्ही त्याला सुगंधित केलं तर ते सुगंधित. नाही नाही म्हणले माझी चूक नाही, चूक त्याचीच आहे. महात्मा म्हणले त्याची कशी काय चूक असेल म्हणले, तुम्ही सुगंधित करायचं, तुमच्याकडे सुगंध आहे. त्यावेळेस ते चंदनाचं झाड त्या महात्म्याला सांगायला लागलं, महाराज खरं सांगू का, माझ्याकडे अजिबात चूक नाही, चूक आहे ते इळूच्या झाडाकडेच आहे म्हणले. माझ्या संपर्कात येतो, पण ते कसा येतो, मी त्याला सुगंधित करायला गेलो, माझ्या बाजूला आल्यावर सुगंधित करायला गेलो. मग म्हणले काय झालं? काही नाही, त्याला मी सुगंधित करायला गेलो, पण काय करावं, 1 फूट गेलं की त्यानं गाठ बांधून टाकले. काय झाले? बरोबर आहे का नाही? बघा ते इळूचं झाड कसं असतंय, 1 फूट गेलं की गाठ, 1 फूट गेलं की गाठ. त्याला सुगंधित करायला लागलो की त्यानं गाठच बांधले, मला त्याला सुगंधितच करता येत नाही. तसं आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये गाठ ठेवली तर आमच्यावर अजिबात कृपा होत नाही. गाठ सोडूनच आम्ही संत महात्म्याचं शरण गेलो पाहिजे. तुका म्हणे सोडिल्या गाठी तुझी मिठी पायासी. ज्ञानेश्वर आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. वंचिले ते पायापाशी, वंचिले ते पायापाशी, नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. तुका म्हणे सोडिल्या गाठी, तुका म्हणे सोडिल्या गाठी तुझी मिठी पायाशी. गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. असो झालेली सेवा श्री संत नाना महाराज काका महाराजांच्या चरणी अर्पण करू. श्री संत सद्गुरू मानकोजी बोधले महाराजांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला इथंच पूर्णविराम देऊ.
खरं तर या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, माझ्यावर तुम्ही काय करा, कृपा करा आणि कृपा करून तुम्ही माझं चांगलं करा. का चांगलं करा, तर माझ्या मनामध्ये द्विभाव उत्पन्न झाला नाही, एकच भाव उत्पन्न झालाय. का तर तुम्हीच माझं चांगलं करू शकता हे मला माहीत असल्या कारणानं आणि मी माझ्या असणाऱ्या पोटातली गाठ सोडून मी तुम्हाला शरण आल्यामुळं तुम्ही काय करा, तर माझ्यावर कृपा करून माझं चांगलं करा. हाच संदेश तुकाराम महाराजांनी आपल्याला या अभंगामधनं दिलाय. असं झालेली सेवा संतांच्या चरणी अर्पण करू आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देऊ. या युगामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह आपले असणारे हरिभक्तपरायण आलोले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि खरं तर या सप्ताहामध्ये मी मगाशीच प्रस्तावनेमध्ये सांगितलं, कारण का एवढे तुम्ही सगळे गायक आहात, हे वादक असणारे आहेत, सगळ्यांची नावं मला काय माहीत नाहीत, कारण का मी इकडे जास्त नसतो, त्यामुळं जास्त नावाचा परिचय नाही. कारण का सगळ्यांची नावं मी घेतली असते बरं का. आमच्या कर्नाटकमधले सगळ्यांची नावं मी घेतो कर्नाटकमध्ये, आणि मग तिथली नावं इकडे घेऊन चालणार नाहीत ना. इथं जी नाव आहेत ना तेच घ्यावं लागतं. असणारे एवढे सगळे वादक मंडळी, गायक मंडळी या सगळ्यांच्या सहकार्यानं, कारण का कसं आहे, तुम्ही गायक वादक असाल तरच कीर्तनाला एक श्रुती येते, नाहीतर दुसरं कीर्तनाला असणारी ती श्रुती येत नाही. मी इथं जे आलो, आमचे असणारे परतवाड्याचे पुरुषोत्तम महाराज गायकवाड, खरं तर मला माहीत नाही, त्यांनी गुरुवारी खरं तर ते दादांचे चाहते असतात, पण दादांना आता जास्त प्रवास होत नाही. मग त्यांनी आम्हाला कर्नाटकचा महाराज गाठला आहे का नाही. मी म्हणलं होता पुरुषोत्तम महाराज मला एवढं लांब नाही, नाही म्हणले तुम्ही या, काय हरकत नाही, तुम्ही काय बी करून या. त्या पुरुषोत्तम महाराजांच्या प्रेमाखातीर मला इथपर्यंत आलं. कारण का आलोने महाराजांचं खरं कार्य बघितलं तर मी यावर्षी गुरुवारी दादांच्या जागी बहिरम या गावी गेलो होतो आणि त्या बहिरमची महती मी ऐकली. ते बहिरममध्ये असं होतं म्हणून मी सगळं ऐकलं की जिथं रक्ताचे पाठ चालत होते तिथे त्या आलोने महाराजांनी तिथं भक्तीचा महासागर निर्माण केला आहे. आज तिथं सप्ताह, कारण का तिथं म्हणले त्या कालावधीमध्ये नुसतं ते काय वेगळंच काम चालायचं आणि ते सगळं बाजूला सारून असणारा आपला टाळ तिथं वाजाला. कारण का टाळ हा तुम्हाला सांगू का, आमच्या फळावरचे असणारे निवृत्ती आप्पा आम्हाला नेहमी सांगतात, टाळ वाजणं किंवा टाळ वाजवणं म्हणजे काय, तर आपल्यातला अहंकार घालवणं म्हणजे टाळकरी. टाळकरी एवढा मोठा साधा सोपा नाही महाराज. टाळ वाजवणे म्हणजेच काय, आमच्यातला अहंकार जाणारा. आणि आमच्या असणारे ते आमचे विनेकरी आहेत आमच्या फळावरचे, ते नेहमी सांगायचे, महाराज टाळ वाजवला की आमच्यातला अहंकार जातो. असा असणारा टाळाची भक्ती तिथे निर्माण केली आलोने महाराजांनी. असो त्यांच्याच ज्यानं हे 5 वर्ष झालं इथं हे कार्यक्रम चालत आहे. खरं तर इथं बघितलं, मी मगाशीच सांगितलं की हा परिसर खूप पावन आणि पवित्र आहे आणि त्यामुळे इथं समाधान असणार आहे. म्हणून आपणही असणाऱ्या नाना काकांच्या चरणी आपल्या पोटातलं काय जे गाठ आहे ते काढून आम्ही त्यांना शरण जाऊ आणि असाच तुम्ही इथं आमच्या सगळ्यांचा उद्धार करावा, हेच आम्ही नाना काकांच्या चरणी प्रार्थना करू आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देऊ. आतापर्यंत तुम्हाला सांगतो, आमचे मृदंगाचार्य चांगल्या पद्धतीने मृदंग वाजवतात, आमचे असणारे गायनाचार्य चांगले गायन करायला लागले आहेत, आमचे असणारे टाळकरी मंडळी सगळे टाळ हातानं वाजवायला आहेत. आम्ही मात्र असं बसलोय बरं का, जसं काय आम्हाला भाड्यानंच तुम्ही आणलंय आमच्याकडे बघत. तर आता सगळ्यांनी एकच काम करा, हे बघा, परमार्थ करायचा झाला तर काय आहे माहितीये का, प्रत्येकाने आपण करायचंय परमार्थ. परमार्थाचं थोडं उलट आहे महाराज, संसाराचं थोडं उलट आहे. संसाराचं काय, बापानं कमवलेलं पोराला मिळतं कुठं, संसारात, पण परमार्थात नाही. बापानं जे कमवलं ते बापालाच जातं, पोरानं कमवलेलं पोरालाच जातं महाराज. असं होत नाही कधी कधी. अजून जरा उलट होईल, पोरानं कमवलेलं बापाला मिळेल, आहे का नाही. जरा पोरग चांगलं नाव केलं परमार्थात तर कमीत कमी ह्या बापाचा पोरगा म्हणून तर नाव निघेल. मात्र बापाने केलेलं बापालाच जाणार आहे. त्यामुळं आम्ही आमच्या हातानं सगळ्यांनी हातानं टाळी वाजवायचे आणि मुखानं नामस्मरण करायचंय. आपण एकदा सगळ्यांनी संत महात्म्याचं हाताने टाळी, ज्यांना ज्यांना हात आहेत बरं का, ज्यांना हात नाहीत त्याने अजिबात टाळी वाजवू नका, माझं काही म्हणणं नाही, पण ज्यांना ज्यांना हात आहेत त्याने हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने नामस्मरण करायचंय. मान को जी बोगा